वेलकम स्टुडंट. आज आपण आयोनिक इक्विलिब्रिया या टॉपिकमधला लिवियस थेरी ऑफ ॲसिड हा पार्ट पाहणार आहोत. अ मोर जनरलाइज्ड ॲसिड बेस कन्सेप्ट वॉज पुट फोर्थ बाय G.N. Lewis in 1923. According to this theory, acids and bases are defined as follows. Acid, any species that accept a share in an electron pair is called as acid. Any species which accept a share of an electron pair are called as Lewis acid. And base, any species that donate a share in an electron, of an electron pair is called as Lewis base. For example, acid, ammonia, NH3 to gives corresponding NH2, acid base. ठीक है. Then BF3 plus ammonia to gives corresponding compounds. When ammonia base to gives NH3, नायट्रोजनवरती लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतात आणि नायट्रोजन काय करतो की ते लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन डोनेट करतो हायड्रोजनला आणि त्यामुळं नायट्रोजन हा इलेक्ट्रॉन डोनेट करतो. डेफिनेशन काय सांगितले, एनी स्पेसीज दॅट डोनेट्स अ शेअर इन अन इलेक्ट्रॉन पेअर इज कॉल्ड ॲज बेस. म्हणून अमोनिया हा बेस आहे, इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करतो म्हणून अमोनिया हा बेस आहे. आणि त्यामध्ये हायड्रोजन काय करतो, हायड्रोजन लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन हे ॲक्सेप्ट करतो आणि म्हणून हा जो हायड्रोजन आहे हा हायड्रोजन हा इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर आहे आणि इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर असल्यामुळं हा हायड्रोजन हा ॲसिड आहे, ॲसिड आणि हा नायट्रोजन बेस. आता इथं तसंच BF3 ॲसिड आहे आणि अमोनिया हे बेस आहे, कारण अमोनियामधला नायट्रोजन इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करतो आणि BF3 मधला बी हा ॲक्सेप्ट करतो. म्हणून या ठिकाणी ॲसिड आणि बेस अकॉर्डिंग टू लिवियस थेरी नायट्रोजन इलेक्ट्रॉन डोनेट करतो म्हणून हा नायट्रोजन हा बेस आहे आणि BF3 हा ॲसिड आहे. आता ॲम्फोटेरिक नेचर ऑफ वॉटर. ॲम्फोटेरिक नेचर म्हणजे काय की त्यामध्ये ॲसिड आणि बेस हे दोन्हीही ॲसिडिक आणि बेसिक प्रक्रिया दर्शवणारा त्याला ॲम्फोटेरिक नेचर असं म्हणतो. वॉटर हॅज द ॲबिलिटी टू ॲक्ट as an acid as well as base. Such behavior is known as amphoteric nature of water. वॉटर हा ॲसिडच्याही प्रॉपर्टीज दर्शवतो आणि बेसच्याही प्रॉपर्टीज दर्शवतो आणि म्हणून ॲसिडला आपण त्या ठिकाणी वॉटरला आपण ॲसिड बी म्हणतो आणि बेस बी म्हणतो. आता अमोनियाबरोबर जर रिॲक्शन केली तर वॉटर हा काय करतो, एक इलेक्ट्रॉन लूज करतो आणि OH- आयन फॉर्म करतो म्हणून हा वॉटर जो आहे तो ॲसिड आहे. त्यानंतर HCl बरोबर जर रिॲक्शन केली H3O प्लस तयार होते आणि म्हणून या ठिकाणी H3O हा H+ आयन ॲक्सेप्ट करतो म्हणून तो बेस आहे. Water acts as an acid towards ammonia and as a base towards HCl. Therefore, water is amphoteric in nature. Okay. आता त्यानंतर आयोनायझेशन ऑफ ॲसिड्स अँड बेसिस. Acids and bases are classified as a strong acid and strong base, weak acids and weak base on the basis of their extent of dissociation.
Strong acids and strong base are almost completely dissociated in water. स्ट्रॉंग ॲसिड आणि स्ट्रॉंग बेस कोणाला म्हणायचं? ॲक्वस मिडियममध्ये त्याचं कम्प्लीट डिसोसिएशन होत असेल तर त्याला ॲसिड म्हणतो किंवा बेस म्हणतो. आणि एच प्लस आयन हे लार्ज नंबर ऑफ एच प्लस आयन फॉर्म होत असेल तर त्याला ॲसिड म्हणतो. आणि लार्ज नंबर ऑफ ओ एच मायनस आयन फॉर्म होत असेल तर त्याला बेस म्हणतो. म्हणजे एच सी एलचं डिसोसिएशन झाल्यानंतर ॲक्वस मिडियममध्ये लार्ज नंबर ऑफ एच प्लस आयन फॉर्म होतो आणि त्याचं कम्प्लीट डिसोसिएशन होतं, म्हणून एच सी एल हे स्ट्रॉंग ॲसिड आहे. आणि NaOH ॲक्वस मिडियममध्ये त्याचं डिसोसिएशन होऊन लार्ज नंबर ऑफ ओ एच मायनस आयन फॉर्म होतो, म्हणून NaOH हा बेस आहे. टिपिकल स्ट्रॉंग ॲसिड्स आर HCl, HNO3, H2SO4, HBr and HI, while typical strong base may include NaOH and HCl. यामध्ये जे इनऑर्गॅनिक ॲसिड आहेत, म्हणजे ज्यामध्ये COH प्रेझेंट नाही असे जे ॲसिड आहेत, त्या ॲसिडला आपण स्ट्रॉंग ॲसिड म्हणतो. त्यामध्ये HCl, HNO3, H2SO4, HBr आणि HI. तसेच यामध्ये बेस जे आहेत NaOH आणि KOH याला स्ट्रॉंग बेस असं म्हणतो, स्ट्रॉंग बेस. ठीक आहे. आता त्यानंतर या रिॲक्शन आपण पाहिलेले आहेत. टिपिकल रिॲक्शन यामध्ये वीक ॲसिड अँड वीक बेस आर पार्टली dissociated in water. The solution of a weak acid or weak base contains undissociated molecules along with a small number of ions at equilibrium. For example, acetic acid. Acetic acid, आता यामध्ये जर आपण रिॲक्शन जर पाहिली, ॲसिटिक ॲसिड इथं रिॲक्शन आहे. ॲसिटिक ॲसिड इन ॲक्वस मिडियम लेस नंबर ऑफ एच प्लस आयन फॉर्म होतो आणि NH4OH लेस नंबर ऑफ OH मायनस आयन फॉर्म होतो इन ॲक्वस मिडियम, म्हणून ॲसिटिक ॲसिडला वीक ॲसिड म्हणतो आणि NH4OH ला वीक बेस म्हणतो. यामध्ये फॉर्मिक ॲसिड HF, H2S आर एक्झाम्पल ऑफ वीक ॲसिड्स, while FeOH thrice, CuOH thrice are example of weak base. These are the example of weak base. Okay, धन्यवाद.